यामध्ये तीन महत्वाचे घटक ते म्हणजे जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्या बदल हे तीन घटक आलेखरूपी आकृतीमध्ये आपण पाहूया. आलेखरूपी आकृतीमध्ये निळ्या रंगाने दाखवलेली जी रेषा आहे ती जन्मदर दर्शविते, तर काळ्या रंगाने दाखवलेली जी रेषा आहे ती मृत्यूदर दर्शविते. तसेच लाल रंगाने दाखवलेली जी रेषा आहे ती एकूण लोकसंख्या दर्शविते. आकृतीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये दाखवलेली हिरव्या रंगाचा जो भाग आहे तो एकूण नैसर्गिक लोकसंख्येतील वाढ दर्शवितो, तर पाचव्या टप्प्यामध्ये निळ्या रंगाने दाखवलेला जो भाग आहे तो नैसर्गिक घट दर्शवितो. आलेखरूपी आकृतीमध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही समपातळीवर आहेत आणि त्यामुळे लोकसंख्या अतिशय स्थिर असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचा जर विचार केला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हे मृत्यूदरापेक्षा जास्त आहे आणि पाचव्या टप्प्याचा विचार केला तर पाचव्या टप्प्यामध्ये मृत्यूदर हे जन्मदरापेक्षा जास्त आहे. एकंदरीत या 5 टप्प्यावरून आपल्याला लोकसंख्या संक्रमण प्रतिमान याबद्दल माहिती किंवा व्याख्या सांगता येईल. ती व्याख्या म्हणजे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान म्हणजे लोकसंख्या वाढीच्या विविध टप्प्यांच्या आधारे लोकसंख्या वाढीचा बदल दर्शविणारा नमुना म्हणजे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान होय. लोकसंख्या संक्रमण प्रतिमान या टप्प्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो आहे अतिशय स्थिर. आलेखरूपी आकृतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला पहिला टप्पा दिसतोय. या टप्प्यामध्ये जर विचार केला तर जी निळ्या रंगाने दाखवलेली रेषा आहे ती आपल्याला स्थिर दिसून येते किंवा सरळ दिसून येतं, म्हणजे या टप्प्यामध्ये जन्मदर हा जास्त आहे. तर मृत्यूदराचा विचार केला तर मृत्यूदर देखील आपल्याला या टप्प्यामध्ये सरळ दिसून येतो, म्हणजे तो देखील जास्त आहे. आणि लाल रंगाने दाखवलेली जी रेषा आहे ती रेषाचा विचार केला तर ती रेषा देखील सरळ स्थिर दिसून येते, म्हणजे या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढ ही अतिशय स्थिर असलेली दिसून येते. या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त आहे आणि यांची वैशिष्ट्ये पाहू. जन्मदर जास्त असण्याचे पहिलं वैशिष्ट्य जर पाहिलं तर या टप्प्यामध्ये असलेले जे देश आहेत त्या देशांची आर्थिक स्थिती विकसित नसते. तसेच त्या देशाची आर्थिक स्थिती शेती आणि प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असते. तसेच या टप्प्यात द्वितीय आणि तृतीयक व्यवसायांचे प्रमाण देखील अतिशय कमी असते. या टप्प्यामध्ये शैक्षणिक सुविधांचा विकास झालेला नसतो. या टप्प्यामध्ये असणाऱ्या देशांचा विचार केला तर या टप्प्यामधील देशांची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला नसतो आणि या सर्व कारणांमुळे पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर हा जास्त असतो. तर मृत्यूदराचा विचार केला तर वैद्यकीय सुविधांचा अभाव झालेला असतो, स्वच्छतेचा अभाव असतो, संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव असतो आणि कुपोषण यामुळे या टप्प्यामध्ये मृत्यूदर जास्त असतो. या टप्प्यातील देशांच्या लोकांचे राहणीमान उंचवलेले नसते. तसेच प्रजनन दर जास्त असतो आणि कुटुंबाचा आकार देखील मोठा असतो. सद्यस्थितीचा विचार केला तर या पहिल्या टप्प्यामध्ये आज एकही देश असलेला आपल्याला दिसून येत नाही. आपण लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्याचा विचार करूया. दुसऱ्या टप्प्याला आरंभीच्या काळात विस्तारणारा म्हणून ओळखले जाते. आलेखरूपी आकृतीमध्ये आपण दुसरा भाग पाहूया. पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश केल्यावर काय होते. पहिल्या टप्प्यामध्ये जी जन्मदराची सरळ रेषा आहे तीच दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे अशी सरळ असलेली दिसून येते, म्हणजेच या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त आहे. परंतु पहिल्या टप्प्यातली जी मृत्यूदराची रेषा सरळ आहे ती आपल्याला खाली गेलेली दिसून येते, म्हणजे या टप्प्यामध्ये मृत्यूदरात घट झालेली आहे. परंतु लोकसंख्या या रेषे लाल रंगाने दाखवलेल्या रेषेचा विचार केला तर ही रेषा वर गेलेली दिसून येते, म्हणजे
या टप्प्यामध्ये एकूण लोकसंख्या वाढ झालेली दिसून येते, म्हणून या टप्प्याला आरंभीच्या काळात विस्तारणारा म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या यामध्ये जन्मदर जास्त, मृत्यूदरात घट हे का झालेले असावे याचा विचार करू. दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा, याची वैशिष्ट्ये. या टप्प्यामध्ये प्रवेश करणाऱ्या जे देश आहेत त्या देशांमध्ये विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाचा विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्य विषयक सेवांचा विस्तार झालेला असतो. रोगराईवर मात करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातात आणि त्या कारणांमुळे मृत्यूदरात मोठ्या प्रमाणात घट होत असलेली आपल्याला दिसून येते. या टप्प्यामध्ये प्रवेश केलेले जे देश आहेत त्या देशांचा जन्मदर स्थिर राहतो आणि त्या कारणामुळे लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. शेती आणि औद्योगिक उत्पादन देखील वाढते. वाहतूक व्यवस्थापन वाढ होते, तर लोकसंख्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील केले जातात. या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट होतो, तसेच अधिक लोकसंख्या असणाऱ्या विकसित देशांचा यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ कांगो, बांगलादेश, नायगर आणि युगांडा या देशांचा समावेश होतो. हे देश आपण नकाशामध्ये पाहूया. जगाच्या नकाशामध्ये आपल्याला आफ्रिका खंडातील कांगो हे दुसऱ्या टप्प्यात असलेला देश दिसून येतं, तर आफ्रिका खंडामध्ये असलेला जो नायगर आहे तोही दिसतोय आणि आफ्रिका खंडामधीलच युगांडा हा देश देखील दुसऱ्या टप्प्यात असलेला दिसून येतो आणि आशिया खंडामध्ये भारता शेजारील बांगलादेश देखील याच टप्प्यात येतो. नंतर तिसऱ्या टप्प्याचा विचार करूया. तिसऱ्या टप्प्याला नंतरच्या काळात विस्तारणारा म्हणून संबोधले जाते. आलेखरूपे नकाशामध्ये आपल्याला दिसतंय की तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा. आता आपण दुसरा घटक पाहिला. दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्यावर काय होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहिलं की जन्मदर हा सरळ होता, परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र जन्मदराची निळ्या रंगाने दाखवलेली रेषा ही खाली गेलेली दिसून येते. म्हणजेच या टप्प्यामध्ये जन्मदरामध्ये घट झालेली दिसून येते. त्याच वेळेस मृत्यूदर देखील आपल्याला किंचितसा खाली गेलेला दिसून येतो. म्हणजे मृत्यूदर देखील या टप्प्यामध्ये कमी असलेला दिसून येतो आणि लोकसंख्या वाढीची रेषा लाल रंगाने दाखवलेली जर पाहिली तर ती आपल्याला वर जात असताना दिसते. म्हणजेच या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढ जास्त असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर हिरव्या कलरने दाखवलेला भाग पाहिला तर तो आपल्याला लोकसंख्येतील नैसर्गिक वाढ दर्शवितो. या टप्प्यांच्या वैशिष्ट्या. तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा. या टप्प्यामध्ये जन्मदरात घट झालेली असते, मृत्यूदर कमी असतो आणि या दोन्ही कारणांमुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर देखील जास्त असतो. त्याची कारण किंवा वैशिष्ट्यांचा विचार केला तर जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा या टप्प्यामध्ये अधिकच राहतो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढलेला असल्यामुळे देशातील लोकांचे उत्पन्न हे उदरनिर्वाहापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे गरिबी कमी होत असलेली आपल्याला दिसून येते. लोकांचे राहणीमान मात्र उंचावलेले आपल्याला दिसून येते. या टप्प्यात तंत्रज्ञान आणि उद्योगधंद्याचा वाढ देखील मोठ्या प्रमाणात झालेली असते. तसेच लोकांचे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांवर भर दिलेला दिसून येतो. म्हणजेच द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा विकास देखील या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. लोकांची शैक्षणिक पातळी उंचावलेली असते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजलेले असते. कुटुंबाचा आकार लहान झालेला असतो आणि या टप्प्यामध्ये देश विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यामध्ये प्रवेश करत असलेले आपल्याला दिसून येतात. मग या टप्प्यामध्ये कोणते देश असतील बरं,
तर भारत आणि चीन या देशांचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये होतो. नकाशामध्ये हेच देश आपण पाहूया. हिरव्या रंगाने दाखवलेला जो भाग आहे तो जगाच्या पाठीवरती चीन आहे, तो तिसऱ्या टप्प्यात आहे. तर भारत हा दुसरा देश याच टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतोय. टप्पा कमी बदल दर्शविणारा. ज्यावेळेस तिसऱ्या टप्प्यातून चौथ्या टप्प्यामध्ये प्रवेश केला जातोय त्यावेळेस आपल्याला कोणते नेमके बदल होतात ते पाहायचे आहेत. जी निळ्या रंगाने दाखवलेली जन्मदराची रेषा आहे ती आपल्याला पुन्हा खाली गेलेली दिसून येते, म्हणजे या टप्प्यामध्ये जन्मदर हा कमी असलेला दिसून येतोय. तर मृत्यूदराची रेषा जर पाहिली तर ती सरळ तशीच पुढे गेलेली दिसून येते, म्हणजे या टप्प्यामध्ये मृत्यूदर देखील घट झालेली किंवा कमी असलेला दिसून येतोय. आणि लाल रंगाने दाखवलेली लोकसंख्या वाढीची रेषेचा विचार केला तर ती किंचितशी पुन्हा वर गेलेली दिसून येते, म्हणजे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही लोकसंख्या ही वाढत असलेली दिसून येते, परंतु त्या वाढीचा दर मात्र कमी असतोय, म्हणून या टप्प्याला कमी बदल दर्शविणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. या टप्प्यांच्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर जन्मदर कमी, मृत्यूदर देखील कमी आणि लोकसंख्या वाढ मात्र कमी बदल दर्शवणारा, म्हणजे लोकसंख्या वाढ होते परंतु ती लोकसंख्या वाढ अतिशय कमी प्रमाणात होत असलेली आपल्याला दिसून येते. याचे पहिले वैशिष्ट्य आहे या टप्प्यातील लोकांच्या राहणीमान मात्र उंचवलेले असते. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांची देखील आर्थिक स्थिती या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेली असते. द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचे प्रमाण हे जास्त असते आणि प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण देखील कमी झालेले असते. मृत्यूदर खूप कमी झालेला असतो आणि याचे कारण म्हणजे उच्चतम वैद्यकीय सुविधांचा विकास हे आपल्याला दिसून येते. पटकी, प्लेग यासारखी साथीच्या रोगांचा नायनाट याच टप्प्यात होतो आणि सध्या जो कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे तो देखील या टप्प्यामध्ये आपल्याला काही दिवसातच बदल झालेला दिसून येणार आहे किंवा त्याच्यावरती आपण मात करणार आहोत. आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झालेली असते. प्रत्येकाला आरोग्याबद्दल विशेष असे महत्त्व दिलेले या टप्प्यातील लोकांच्या बद्दल आपल्याला दिसून येते. तर जन्मदर आणि मृत्यूदर पेक्षा कमी असलेला आपल्याला दिसून येतो किंवा जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही समान पातळीवर असलेले किंवा सारख्या पातळीवर असलेले दिसून येतात आणि त्यामुळेच या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढ अत्यल्प असते. उदाहरणार्थ अमेरिकेतील संयुक्त संस्थाने नकाशामध्ये आपण पाहूया. चौथ्या टप्प्यामध्ये नकाशामध्ये आपल्याला दिसतोय की या टप्प्यामध्ये अमेरिकेतील संयुक्त संस्थाने ज्याला USA म्हणून ओळखलं जातोय तो देश या टप्प्यात येतोय. पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा. आपल्याला पाचवा टप्पा आलेख रूपे नकाशामध्ये दिसतोय. चौथ्या टप्प्यातून पाचव्या टप्प्यामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणता बदल होतोय ते पाहूया. तर जे निळ्या रंगाने जन्मदराची रेषा जी दाखवलेली आहे ती आपल्याला पाहिली तर ती सरळ आणि पुन्हा खाली गेलेली दिसून येते, म्हणजे जन्मदर हा या टप्प्यामध्ये कमी झालेला दिसून येतोय. मृत्यूदराचा विचार केला तर मृत्यूदराची रेषा ही देखील आहे तशी सरळ गेलेली दिसून येते, म्हणजे मृत्यूदर या टप्प्यामध्ये कमीच असलेला आपल्याला दिसून येते. मात्र यामध्ये एक बदल झालेला दिसून येते, तो म्हणजे लाल रंगाने दाखवलेली जी रेषा आहे आतापर्यंत वर गेलेली जी रेषा आहे पाचव्या टप्प्यात खाली आलेली दिसून येते, म्हणजे या टप्प्यामध्ये जो लोकसंख्या वाढ होणार आहे ती वाढ न होता ती कमी झालेली दिसून येते आणि म्हणून या टप्प्याला ऋणात्मक वाढ असं म्हटलं जातं, म्हणजे आहे त्यापेक्षा लोकसंख्या कमी होणे.
टप्प्यांच्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर आपल्याला असं जाणवतंय की हा टप्पा विशेष म्हणजे ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणून ओळखला जातोय. त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. देशांची आणि नागरिकांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात विकसित झालेली असते. या टप्प्यात तृतीय व्यवसायांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, त्यांचा विस्तार झालेला असतो, त्यांचा विकास झालेला असतो. या टप्प्यामध्ये शैक्षणिक सुविधां आणि त्यांच्या सुविधांचा सोयींचा उच्च दर्जा असतो, विकास झालेला असतो, विस्तार झालेला असतो. या टप्प्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला असतो. या टप्प्यात वैद्यकीय सुविधांचा विकास देखील मोठ्या प्रमाणात झालेला असतो आणि लोकांचे राहणीमान मात्र उच्च दर्जाचे असलेले आपल्याला दिसून येते. पर्यावरण आनंददायी जीवन जगण्याबद्दल लोक आग्रही असतात. या टप्प्यातील देशांचा विचार केला तर यामध्ये स्वीडन, फिनलँड, जर्मनी इत्यादी देशांचा समावेश होतोय. नकाशामध्ये आपण हेच देश पाहूया. ऋणात्मक वाढीचा टप्पा. जगाच्या नकाशामध्ये युरोप खंडामधील पहिला जो देश येतोय तो म्हणजे स्वीडन, दुसरा देश येतोय फिनलँड आणि तिसरा देश येतोय जर्मनी. या देशांचा समावेश हा लोकसंख्या संक्रमणाच्या 5व्या टप्प्यामध्ये ऋणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये येत आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 2 च्या माध्यमातून आज आपण लोकसंख्या संक्रमण प्रतिमान यावर अभ्यास केला. यानंतर उर्वरित व्हिडिओ क्रमशः आपल्या समोर घेऊन येईल. पुनः धन्यवाद.